नमस्कार. रानवाटा मारुती चितमपल्लींच्या या पुस्तकाचं नाव ऐकल्यावरच म्हणजे डोळ्यासमोर असं घनदाट जंगल, पानांची सळसळ आणि आणि अनोळखी पायवाटा येतात. बरोबर. पण आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश फक्त या पायवाटांवरून फिरणं नाहीये, तर एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेणं आहे की एखाद्या जंगलाला ओळखणं म्हणजे नक्की काय. ते फक्त नकाशावरचं एक हिरवं ठिकाण आहे की त्यातल्या कथा, माणसं, प्राणी आणि ती गूढ रहस्य मिळून ते जंगल बनतं. खूपच छान सुरुवात आहे, कारण चितमपल्ली आपल्याला याच दोन प्रकारच्या ओळखीमधला फरक दाखवतात. हो. एक ओळख आहे शास्त्रीय, जिथे प्रत्येक झाडाला, पक्षाला एक लॅटिन नाव आहे, जिथे डेटा आहे, रेकॉर्ड्स आहेत. आणि दुसरी ओळख आहे अनुभवाची. बरोबर. हो, जिथे जंगलाचा प्रत्येक आवाज काहीतरी सांगतो, प्रत्येक पावलाचा ठसा एक गोष्ट उलगडतो. रानवाटा आपल्याला या दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानाच्या प्रवासावर घेऊन जातं. अगदी. आणि याच प्रवासात आपल्याला काही अविस्मरणीय पात्र आणि प्रसंग भेटतात. आज आपण त्यापैकीच काहींचा मागोवा घेणार आहोत. आपण भेटणार आहोत अरणी नावाच्या एका मुलीला, जी म्हणजे चालतं बोलतं जंगल आहे. आपण पारिस नावाच्या एका गूढ रहस्याचा शोध घेऊ आणि धनचिडी नावाच्या पक्षाच्या काय म्हणतात त्याला अविश्वसनीय घरट्याची गोष्ट ऐकू. नक्कीच. चला तर मग चितमपल्लींच्या नजरेतून जंगलाकडे बघण्याचा एक वेगळा चष्मा लावूया. सुरुवात करूया अरणीपासूनच. ही एका तरुण इंग्रज अधिकाऱ्याची बुडसनची गोष्ट आहे, जो जंगलात एका आदिवासी मुलीला भेटतो. तिचं नाव अरणी. हो. चितमपल्ली लिहितात की ती म्हणजे निसर्गाचं चालतं बोलतं ज्ञानकोशच होती. हो, आणि हे ज्ञान म्हणजे असं काही पुस्तकी किंवा गुगल करून मिळवलेलं नाहीये. अजिबात नाही. ते तिच्या रक्तात, तिच्या प्रत्येक श्वासात भिनलेलं आहे. मला आठवतोय पुस्तकातला तो प्रसंग जिथे ती फक्त वासावरून हत्तींचं वय आणि लिंग ओळखते. हो. हे वाचून मी थक्कच झालो होतो. तिला वनस्पतींची शास्त्रीय नावं माहीत नाहीत, पण कोणता कंद कधी खायचा आणि कोणत्या पाल्याचा रस जखमेवर लावायचा हे सगळं तिला तोंडपाठ आहे. अगदी. आणि इथेच पारंपरिक आणि शास्त्रीय ज्ञानातील फरक स्पष्ट दिसतो, नाही का? बरोबर. शास्त्रीय ज्ञान वर्गीकरण करतं, तर अरणीचं ज्ञान उपयोग सांगतं. तिच्यासाठी जंगल हे एक रिसोर्स सेंटर आहे, एक फार्मसी आहे, एक घर आहे. ती त्या परिसंस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. ती वनस्पतींचं निरीक्षण करून जे शिकते ते कोणत्याही बॉटनीच्या पदवीपेक्षा खरं तर कमी नाही. आणि मग बोटसन आणि अरणी यांच्यात एक खूप सुंदर नातं तयार होतं. ज्ञानाची एक वेगळीच देवाणघेवाण सुरू होते. तो तिला कागदावरची अक्षरं शिकवतो आणि ती त्याला जंगलाची जिवंत भाषा शिकवते. हो. तो प्रसंग तर खरंच अविश्वसनीय आहे, जिथे ती पहिल्यांदा हत्ती हा शब्द पाटीवर लिहिते आणि त्यानंतर तिला प्राण्यांच्या पावलांच्या खुणांमध्ये, वेलींच्या आकारात, पानांच्या शिरांमध्ये अक्षरं दिसू लागतात. काय सुंदर कल्पना आहे. जेव्हा मी हे वाचलं तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला होता. शिक्षण आणि निसर्गाची इतकी सुंदर सांगड मी कधीच अनुभवली नव्हती. आणि हे नातं फक्त भावनिक नाही, तर ते दोन वेगवेगळ्या जगांमधला एक पूल आहे. पण याच कथेत एक संघर्षही आहे. हत्तीदंताच्या वारसाची गोष्ट. हो, ती गोष्ट. अरणीच्या आजोबांना वारसा हक्काने मिळालेला हत्तीदंत, जो तिच्या आईला परिस्थितीमुळे विकावा लागतो. हे प्रकरण म्हणजे केवळ एक कौटुंबिक कहाणी नाही, तर ते निसर्गाशी असलेलं भावनिक नातं आणि शहरी माणसाचा हस्तक्षेप यामधला संघर्ष दाखवतं. तो हत्तीदंत त्यांच्यासाठी फक्त एक वस्तू नाहीये, त्यांच्या इतिहासाचा भाग आहे. बरोबर, त्यांच्या ओळखीचा एक भाग आहे. आणि शेवटी अरणीचं लग्न होतं आणि ती जंगलापासून दूर जाते. ती बुडसनच्या आयुष्यात एका वावटळीसारखी येते आणि तशीच निघून जाते. या कथेतून एक प्रश्न मनात राहतो. कोणता? की आजच्या काळात जिथे आपण डेटा, आकडेवारी आणि शास्त्रीय पुराव्यांवर अवलंबून असतो, तिथे अरण्यासारख्या ज्ञानाला आपण कसं मोजणार किंवा त्याला तेवढंच महत्त्व कसं देणार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि कदाचित याचं उत्तर असं आहे की आपल्याला दोन्ही प्रकारच्या ज्ञानाची गरज आहे. अरणीचं ज्ञान आपल्याला कसं जगायचं हे शिकवतं, तर शास्त्रीय ज्ञान ते का घडतं याचं विश्लेषण करतं. चितमपल्ली या दोन्हीचा आदर करतात. अरणीची गोष्ट आपल्याला जंगलाच्या ज्ञात भागाची ओळख करून देते, पण काही जंगलं अशीही असतात जी गूढतेने आणि रहस्यांनी भरलेली असतात. आणि हेच आपल्याला वेणू वाचता हे या प्रकरणात दिसतं. बरोबर. लेखक इथे एका अज्ञात दलदलीच्या प्रदेशात पोचतात, जिथे वातावरणच इतकं गूढ आहे. मला वाटतं प्रत्येक जंगलाचा एक असा कोपरा असतो जिथे विज्ञानापेक्षा दंतकथा जास्त प्रभावी ठरतात. नक्कीच.
या प्रकरणात पारिस नावाच्या एका गूढ गोष्टीचा उल्लेख येतो. स्थानिक लोकांचा असा समज आहे की हा एक जीव आहे जो लोखंडाला स्पर्श करताच त्याचं सोनं करतो. अच्छा. आता वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य नाही, पण या कथेमुळे त्या परिसराला एक वेगळंच गूढ वलय मिळालं आहे. लोक त्या दलदलीत जायला घाबरतात. म्हणजे नकळतपणे त्या परिसंस्थेचं संरक्षण होतंय. अगदी. ही दंतकथा त्या परिसंस्थेच्या संरक्षणाचं काम करतेय. ही खूपच रंजक गोष्ट आहे. म्हणजे भीती किंवा श्रद्धेतून का होईना, पण निसर्गाचं संरक्षण होतंय. आणि याच गूढ वातावरणात लेखकाला आणखी काही गोष्टी आढळतात. जसं की हजारो कबुतरांची एक गुहा, जिथल्या विष्ठेचा खत म्हणून उपयोग होतो. पण मला ज्या गोष्टीनं जास्त विचार करायला लावला ती म्हणजे तिथे भेटलेल्या रशियन इंजिनियर आणि त्याच्या पत्नीची कथा. हो, ती कथा या प्रकरणाला एका वेगळ्याच पातळीवर नेते. एक रशियन जोडपं हजारो मैल दूरवरून भारतातल्या एका दुर्गम दलदलीच्या प्रदेशात एका साधूच्या शोधात येतं. का? कारण त्या साधूने इंजिनियरच्या पत्नीचा असाध्य आजार बरा केलेला असतो. यातून हे दिसतं की अशी ठिकाणं केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीनेच नाही, तर मानवी श्रद्धा, गूढ आणि आशेचं केंद्रही असतात. खरंय. विचार करा, असा कोणता विश्वास असेल जो तुम्हाला तुमच्या देशातून, तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढून अशा अनोळखी ठिकाणी घेऊन येतो? हे प्रकरण म्हणजे निसर्ग, लोककथा आणि मानवी श्रद्धा यांचा एक अद्भुत संगम आहे. दलदलीचं वर्णन, तिथले पक्षी आणि तिथलं जीवनमान हे सगळं चितमपल्ली इतकं जिवंतपणे उभं करतात की आपण स्वतः तिथे पोचल्यासारखं वाटतं. आणि त्या दलदलीच्या गुढतेतून बाहेर आलो की चितमपल्ली आपल्याला थेट पक्ष्यांच्या अद्भुत जगात घेऊन जातात. हो. इथे ज्ञान हे दंतकथांवर नाही, तर पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवावर आणि सूक्ष्म निरीक्षणावर आधारलेलं असतं. आपण बोलतोय तन्मोरचे दिवस या प्रकरणाबद्दल. तन्मोर म्हणजे माळढोक हा पक्षी आज खूप दुर्मिळ झालाय. हो. लेखक जेव्हा या पक्ष्याच्या शोधात असतात तेव्हा त्यांना शासकीय रेकॉर्डपेक्षा जास्त मदत होते ती पारधी समाजाची. हे लोक म्हणजे जंगलाचे खरे शास्त्रज्ञ. अगदी. त्यांचं ज्ञान अविश्वसनीय आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये फक्त त्या पक्षाची संख्या कुठेतरी नोंदलेली असेल, पण पारधी लोक त्या पक्षाच्या विष्ठेच्या रंगावरून आणि वासावरून, तो नर आहे की मादी, त्याने नुकतंच काय खाल्लं आहे, किंवा तो आजारी आहे का, हे सगळं ओळखू शकतात. हे सगळं अचूक ओळखू शकतात. हे ज्ञान त्यांना कोणत्याही प्रयोगशाळात मिळालेलं नाही, तर पिढ्यानपिढ्या जंगलात राहून निरीक्षण करून मिळालं आहे. जमीन आसमानाचा फरक आहे दोन्हीत. हो, शासकीय रेकॉर्ड आणि पारध्यांचं अनुभवाचं ज्ञान यात खूप फरक आहे. हीच तर खरी रानवाट आहे, जी सरकारी नकाशांवर नाही तर या लोकांच्या मनात आणि डोळ्यात कोरलेली आहे. बरोबर. आणि पक्ष्यांच्या जगातली अशीच एक दुसरी अविश्वसनीय गोष्ट म्हणजे धनचिडी, म्हणजेच धनेश पक्षी. ही गोष्ट तर एखाद्या काल्पनिक कथेसारखी वाटते, पण ती 100% खरी आहे. धनचिडी पक्षी घरटं बांधताना एक विलक्षण गोष्ट करतो. काय? तो झाडाच्या ढोलीत मादीला बसवतो आणि बाहेरून चिखल, माती आणि स्वतःच्या विष्ठेने ती ढोली जवळजवळ लिंपून टाकतो. बापरे. फक्त मादीची चोच बाहेर येईल एवढीच फट ठेवतो. आणि मग नर रोज तिला तिथूनच खाऊ घालतो. जोपर्यंत पिल्लं मोठी होत नाहीत तोपर्यंत मादी त्या घरट्यात जणू काही कैदेत असते. हो, कैदेतच. हे ऐकून एकाच वेळी आश्चर्य वाटतं आणि थोडी भीतीही वाटते. पण यात एक मोठा धोका आहे, नाही का? आहे. जर काही कारणानं तो नर परत आलाच नाही तर त्या मादीचं आणि पिलांचं काय होणार? लेखकाने या शक्यतेबद्दल काही लिहिलंय का? हो, आणि तो भाग खूपच हृदयद्रावक आहे. लेखकाने स्वतः अनेक दिवस अशा एका घरट्याचं निरीक्षण केलं. अच्छा. त्यांनी लिहिलं आहे की जर दुर्दैवाने, शिकारीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने नर मारला गेला तर आतमध्ये बंद असलेली मादी आणि तिची पिल्लं अन्न पाण्या वाचून तडफडून मरून जातात. अरे रे. ते घरटच त्यांची कबर बनते. निसर्गातील हे सहजीवन जितकं सुंदर आहे तितकंच ते क्रूर आणि कठोरही आहे. हे जीवन मृत्यूचं चक्र आपल्याला विचार करायला भाग पाडतं. पक्ष्यांच्या ह्या विलक्षण सवयी पाहिल्या की प्रश्न पडतो की माणसाच्या संस्कृतीवर याचा काही परिणाम होत असेल का? कारण माणूसही निसर्गाचाच एक भाग आहे. नक्कीच. आणि गुलाबी पिसं हे प्रकरण आपल्याला ह्याच प्रश्नाच्या उत्तरापर्यंत घेऊन जातं. बरोबर. या प्रकरणात घोंडूल नावाच्या एका सुंदर पक्षाचा आणि त्याच्याशी जोडलेल्या घोंडूल या आदिवासी समाजाचा उल्लेख आहे. हा समाज या पक्षाला पवित्र मानतो. अच्छा. या समाजाची जीवनशैली निसर्गाच्या तालाशी इतकी जोडलेली आहे की ती आपल्याला चकित करते. हो, त्यांनी वर्णन केलेले घोंडूल तर खूपच वेगळं आहे, जिथे विशिष्ट वयात आलेली मुलं-मुली एकत्र येतात, नाचतात, गाणी म्हणतात
आपले जोडीदार निवडतात. हो, आपले जोडीदार निवडतात. त्यांचं जीवन शहरातल्या घड्याळाच्या काट्यावर नाही, तर निसर्गाच्या ऋतुचक्रानुसार चालतं. त्यांचं नाचगाणं, त्यांच्या कथा, सगळं काही जंगलाशी, तिथल्या पशुपक्ष्यांशी जोडलेलं आहे. हे प्रकरण वाचताना जाणवतं की ही केवळ एका पक्षाची माहिती नाही, तर निसर्गासोबत एकरूप होऊन जगणाऱ्या संपूर्ण समाजाच्या संस्कृतीचा हा एक जिवंत दस्तऐवज आहे. आणि याच प्रवासाच्या शेवटी चितमपल्ली आपल्याला त्यांच्या वैयक्तिक जगात घेऊन जातात. रानतेली घरं या प्रकरणात. हो, इथे ते त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगतात. सोलापूरजवळच्या त्यांच्या रानातील घराचं वर्णन, तिथली देवी, आजूबाजूचा परिसर. यातून लेखकाचा निसर्गाशी असलेला संबंध कसा तयार झाला याची मुळं आपल्याला दिसतात. हो. आणि यात सुगरणीच्या घरट्याचं एक अप्रतिम वर्णन आहे. हो, लेखक म्हणतात, शिदोरी आपण बांधून नेतो त्या पक्ष्यांची कारागिरी तरी पहा. सुंदर. हे एक साधं वाक्य आहे, पण ते खूप काही सांगून जातं. आपण माणसं किती गोष्टी गृहीत धरतो, पण निसर्गातली प्रत्येक लहान-सहान गोष्ट म्हणजे एक इंजिनिअरिंगचा आणि कलेचा उत्तम नमुना आहे, नाही का? अगदी. हे प्रकरण म्हणजे लेखकाच्या निसर्गाशी असलेल्या वैयक्तिक आणि भावनिक नात्याचा एक हळवा प्रवास आहे. खरंय. आणि हाच ह्या पुस्तकाचा गाभा आहे. ते आपल्याला फक्त माहिती देत नाहीत, तर निसर्गाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतात. तर आज आपण रानवाटामधील काही निवडक पायवाटांवरून फिरलो. अरणीचं जंगल ज्ञान, पारध्यांची तीक्ष्ण नजर, धनचिडीचं ते अद्भुत घरटं आणि घोंडूल समाजाची संस्कृती. हो, या सगळ्या कथांमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ती म्हणजे निसर्गाला समजून घेण्याचे, त्याला ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. अनेक मार्ग आहेत. एक मार्ग आहे पुस्तकी ज्ञानाचा, संशोधनाचा, डेटा गोळा करण्याचा. आणि दुसरा मार्ग आहे अनुभवाचा, परंपरेचा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा. बरोबर. चित्तमपल्ली या दोन्ही मार्गांचा आदर करतात. ते कुठेही असं म्हणत नाहीत की आदिवासींचं ज्ञान हेच श्रेष्ठ आहे, पण ते हे नक्कीच दाखवून देतात की त्यांचं ज्ञान कोणत्याही वैज्ञानिक संशोधनापेक्षा कमी नाही. त्यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. हो, त्यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोच. आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या जगात, जिथे सगळी माहिती आपल्या बोटांच्या टोकावर आहे, तिथे आपण निसर्गाशी थेट संवाद साधण्याची, त्याला अनुभवण्याची संधी गमावत आहोत का? रानवाटा आपल्याला आठवण करून देतं की खरं ज्ञान हे केवळ माहिती गोळा करणं नाहीये, तर ते अनुभवणं आहे. बरोबर. मग प्रश्न असा आहे की आपण शहरात राहून आपली स्वतःची रानवाट शोधू शकतो का? नक्कीच. मला वाटतं कदाचित आपल्याला त्यासाठी जंगलात जायची गरज नाही. आपल्या बाल्कनीतल्या कुंडीतल्या रोपाला फक्त प्लांट न म्हणता किंवा त्याला रोज भेटणाऱ्या मुंगीला फक्त अँट न म्हणता त्यांच्या त्या छोट्याशा जगाचं निरीक्षण करणं, ही सुद्धा एका नव्या रानवाटेची सुरुवात असू शकते. हो. त्यावर विचार करायला हरकत नाही.